संतोष नावाचा एक तरुण पुण्यात राहायचा. कॉलेजमध्ये असताना मित्रांसोबत तो अधूनमधून दारू प्यायचा, पण हळूहळू हे त्याचं व्यसन बनलं. घरच्यांनी समजावलं, पण काही उपयोग नव्हता. कामधंद्यावर त्याचा परिणाम होत होता आणि त्याचा स्वभाव चिडचिडा झाला होता. एके दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठात नेलं. तिथे पोहोचल्यावर त्याने सहज मंदिरात दर्शन घेतलं आणि नमस्कार केला. दर्शन घेतल्यावर बाहेर येताना मंदिराच्या गाभायात एक साधू त्याच्याकडे पाहत होता. तो साधू म्हणाला, "तू आता तरी थांब. स्वामींनी तुला दोनदा वाचवलंय, पण पुढचं संकट मोठं असेल." संतोष थोडासा गोंधळला. मित्रांनी विचारलं की काय झालं, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. त्या दिवसानंतर त्याने ठरवलं की दारू बंद करायची. तो दर महिन्याला अक्कलकोटला जायला लागला. काही महिन्यात त्याचं संपूर्ण व्यसन सुटलं.